रस्ते झाले, महामार्ग झाले, रेल्वे सुद्धा झाली, इतकंच काय तर मेट्रो सुद्धा झाली. मात्र आता लवकरच नागरिकांना जल मेट्रोने प्रवास करता येणार आहे. बरं, हे मी नाही तर महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी याबद्दल पीटीआयशी बोलताना माहिती दिली आहे. त्यामुळे या इंटरेस्टिंग प्रकल्पाविषयी आणि या जल मेट्रो बद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि आपण पाहताय कट टू कट. मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने सरकार नेहमीच विविध प्रकल्प राबवत असतं. त्यामुळे आता मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय घेत सरकारनं मुंबई महानगर क्षेत्रात जल मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. कारण कोचीमध्ये याआधी सुद्धा जल मेट्रो प्रकल्प सुरू केला गेला होता, ज्याला चांगलं यश आलंय आणि त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. त्यामुळे आता मुंबईत सुद्धा हा प्रकल्प राबवला जाणार आहे. दरम्यान ही सल्लागार कंपनी 10 नवीन जलमार्गांचा सविस्तर आराखडा सागरी मंडळाला सादर करणार असून हा आराखडा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. तर महाराष्ट्र सागरी मंडळानं या प्रकल्पाला गती देण्यासाठी फिजिबिलिटी अहवालाच्या आधारे सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचं काम सुद्धा वेगाने सुरू केलंय. त्यामुळे आता या जलमार्गामुळे मुंबईच्या प्रवासी वाहतुकीचा चेहरा मोहराच पूर्ण बदलणार असा दावा सुद्धा सरकारकडून केला जातोय. ज्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील रस्ते आणि लोकल ट्रेनवरील प्रचंड ताण सुद्धा कमी होईल. कारण या जलमार्गाचा प्रभावी वापर सुद्धा केला जाणार असा विश्वास व्यक्त केला जातोय. आता आपण पाहूया की कोणत्या मार्गावर ही जल मेट्रो सुरू होणार आहे. ऑगस्ट 2025 मध्ये सादर करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालामध्ये एकूण 21 ठिकाणांची निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण आणि ठाणे या ठिकाणी 10 जलमार्गांची सुविधा होणार असल्याचं म्हटलं गेलंय. आणि सध्या एमएमआर क्षेत्रामध्ये 21 जलमार्गांवर वाहतूक सुरू असून त्याचं अंतर हे सुमारे 85 किलोमीटर इतकं आहे. मात्र नवीन 10 जलमार्ग सुरू झाल्यानंतर हे जाळं एकूण 200 किलोमीटर पर्यंत विस्तारणार असं म्हटलं गेलंय. तर मुंबईमध्ये सर्वप्रथम नरिमन पॉइंट, वांद्रे, जुहू, वर्सोवा या मार्गावर जल मेट्रो सुरू करण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. शिवाय दक्षिण मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया जवळ रेडिओ क्लब जेट्टी सुरू करण्याचं काम सुद्धा सुरू आहे. आणि यानंतर ही जल मेट्रो मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळावर फक्त 40 मिनिटांमध्ये पोहोचवू शकेल. आता आपण समजून घेऊया की या प्रकल्पाची नेमकी गरज काय आहे. तर असं म्हटलं जातंय की 2030 पर्यंत मुंबई महानगर क्षेत्राची लोकसंख्या ही सुमारे 3 कोटीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आणि अशा वेळी केवळ रस्ते आणि रेल्वेवर अवलंबून राहणं हे कठीण होणार आहे. आणि हे आपण आजच्या परिस्थितीवरूनच समजू शकतो. त्यामुळे जल मेट्रो हा केवळ वाहतूक कोंडी फोडणारा पर्याय नसून तो पूर्णपणे पर्यावरणपूरक असा सुद्धा असणार आहे. कारण या प्रकल्पामध्ये बॅटरीवर चालणाऱ्या विद्युत बोटींचा वापर हा केला जाणार आहे. सागरमाला योजना 2.0 अंतर्गत या प्रकल्पासाठी 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकारकडून सुद्धा दिला जाणार आहे. आणि या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना सागरी मंडळाने शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना सुद्धा कळवलं आहे की नवीन जलमार्गाच्या आराखड्याचं काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. तर मुंबईला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असून त्याचा वापर प्रवासासाठी केल्यास मुंबईकरांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचेल. आणि या जल मेट्रोमुळे मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण आणि ठाणे या पट्ट्यातील प्रवाशांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच अंशी कमी होईल असं त्या अहवालामध्ये म्हटलं गेलंय. याशिवाय आपण याची आणखी गरज जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की मुंबईमध्ये पूर्वीपासूनच समुद्रमार्गे प्रवासाची परंपरा आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणारी फेरी सेवा अनेक वर्षांपासून पर्यटक आणि प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. आणि ही सेवा मुख्यतः पर्यटन, वीकेंड ट्रिप किंवा अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगी ठरते. फेरी बोट ही ठराविक वेळेनुसार धावतात आणि त्या खासगी कंपन्यांकडून सुद्धा चालवल्या जातात. मात्र प्रस्तावित जल मेट्रो ही पारंपरिक फेरी सेवेसारखी फक्त पर्यटनासाठी नसून ती दैनंदिन प्रवासासाठी नियोजित शहरी वाहतूक व्यवस्था म्हणून चालवली जाईल. आणि जल मेट्रोमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या आधुनिक, वातानुकूलित आणि वेळेचं काटेकोर पालन करणाऱ्या बोटी सुद्धा असतील, जेणेकरून जेटी, तिकीट प्रणाली आणि वेळापत्रक हे या मेट्रो सारखं नियमित आणि एकसंध असेल. तसंच ही सेवा मुंबईतील विविध उपनगरांना सुद्धा जोडणारी सार्वजनिक वाहतूक म्हणून विकसित केली जाणार आहे. त्यामुळे ही नागरिकांच्या फायद्याची ठरू शकते असं सुद्धा म्हणता येणार आहे. दरम्यान जलवाहतूक ही अति जलद वाहतुकीचा एक पर्याय आहे. आणि सध्या राज्य सरकारने जल मेट्रोसाठी 6 ते 8 मार्ग हे निश्चित केले आहे. आणि यानंतर मुंबईसह उपनगरांना विद्युत बोटीने जोडणी सुद्धा मिळणार आहे. मुंबईतील वॉटर टॅक्सी प्रकल्पाचा हा एक भाग असणार आहे. आणि या प्रकल्पासाठी तब्बल 1200 कोटींचा खर्च सुद्धा अपेक्षित आहे. शिवाय
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये 2 मुख्य मार्ग यासाठी निश्चित करण्यात येतील आणि या मार्गांवर सर्वप्रथम जल मेट्रो डिसेंबर पासून सुरू करण्याचं सुद्धा उद्दिष्ट असल्याचं म्हटलं गेलंय। बरं, हे सगळं जरी असेल तरी सुद्धा याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, जसं की मान्सूनच्या काळामध्ये ही सेवा नियमितपणे सुरू राहील का आणि याबाबत स्पष्टता आवश्यक आहे। सोबतच सुरक्षिततेची उपाययोजना, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि जेट्टींची रचना या सर्व बाबींची कसून तपासणी करावी लागणार आहे आणि या आव्हानांवर मात केल्यास जल मेट्रो मुंबईसाठी केवळ एक नवीन सेवा न राहता शहरी वाहतुकीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरू शकतोय। त्यामुळे मुंबईला लाभलेला विस्तीर्ण समुद्र किनारा केवळ पर्यटनापुरता न राहता दैनंदिन प्रवासासाठी वापरला गेला तर शहराच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलू शकतो। रस्त्यांवरील गर्दी, लोकलमधील प्रचंड ताण आणि वाढती लोकसंख्या या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जल मेट्रो हा एक दूरदृष्टीचा निर्णय ठरू शकतोय। आता उत्सुकता आहे ती फक्त एका प्रश्नाची, तो असा आहे की जल मेट्रो खरोखरच मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याला दिलासा देणारी ठरेल का, की ती सुद्धा एखाद्या कागदावरील योजनेपुरतीच मर्यादित राहील। हे तर येणारा काळच सांगेल आणि याचं उत्तर सुद्धा आपल्याला पुढे मिळेलच। परंतु तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।